नमस्कार, मी भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते. किती छान दिसायला लागली अगं मी. काय झालं रे? का बरं काय झाले गुगीला? होय. सकाळ सकाळची कामं, पाणी, वैरण, चारा, देवपूजा चालू आहे, रांगोळी. देवपूजा चालू आहे राधा दीदीची. मस्त अशी रांगोळी. फुलं बघा, टप्पुरे टप्पुरे फुलं. समू पण काढते बरं का, फुलं लय छान काढते. नमस्कार, मी भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते. किती छान दिसायला लागली अगं मी. तर भात भाजी मी केलं. आता ती चपात्या भाकरी करायला लागल्या आहे. सगळे कामं झालेत. आता मी बनवते रस. तर आज कोण येणार आहे, व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, तुम्हाला समजेल की आज कोण येणार आहे आपल्याकडं. सांगते, आम्ही घरात होतो. आमच्या मळ्यातले पोरं ना जांभळं न्यायला आलेत. मग ते अर्धा तास झालं तोडतात वर चढून. आम्ही सगळे घरात आहे. कोण त्याला काय म्हणलं नाही तर काय म्हणते माहिती का, ओ काका बस करा. चॅप्टर कुठला गेलं का काका? बस केलं का काकानं? केलं की काकी सांगायला लागले पोराला. ए बाळा, तिथलं एक ताट दे मला. ताट दे. तिथलं ताट दे नाही, आंबेडकराला ताट दे. तुला चिटकू करायचं का नाही सांग बाबा? चिटकू भाकरी खायची का तुला? किती वर गेलाय ना. पोरं आलीत गावातले जांभळं खायला. झालाय. आता करते मी रस. रस करून आता झाडाखाली मी ठेवणार आहे गार हवेला. कोणत्यात बी दिलं तर खायचंच एक बाळ. बारक्याला लय ऋतूत असते. बाजूला खेळतो नको पडते, मी घेऊन खेळते. बसते की कधी कधी पुरींसारखं बोलते ना ग. मी धरून बसती की मी झुपती, मी जीवती, गल्ल सारखं बोलते. धरून बस. उई उई. आता 1 वाजलेत बरं का. आणि बघा इथं रस आणून ठेवलाय आम्ही. मस्त असं वातावरण. ननंदबाई जीवनी बघा इकडे जांभळी खाली मस्त असे झोपलेत आंब्याखाली. इकडे या कार्टूनची चाललोय झोका खेळते. पण आपल्यात आज कोण येणार आहे? आजी. कोण येणार आहे? आजी येणार आहे. आजी तर आजी पोचले आहे. आहो गेल्यात आणायला. अगदी 5 मिनिटात येईल. सबाई माझं पिल्लू कुठं झोपले बघून येते. कधी सकाळी झोपले 10 10:30ला. कुठं समू? ए समून्या
उठ बाळा, आजी यायले. पप्पा गेले आणायला आजीला. उठा. झोप झाली नाही? अवघड झालं का? मळ्यातलं दादा आलं तर जांभळं खायला, तुझ्यासाठी जांभळं काढून घेतलेत मी इतकी मोठे. उठ. वाटली कसलं टेन्शन तू ढकल. अगं खाली झोकेला धरून नका देव ग. झोकाला हातच बसत नाही. लय खाली झाल्यावर पाहिजे झोक. पायच खाली टेकायला लागले. लय खाली झालं थोडं वर फिरायला आलं. तू आत्या तोंडावून पदर घडून बघाली. आल्याची आई आलेली, जेवण वगैरे सगळं झालं. तर आई मुलीकडे येताना रिकामं कधीच येत नाही. तर आईनं काय काय आणलं तुम्हाला दाखवते. कुरड्या, पापड्या, खारुड्या, बुंदीचे लाडू बनवून आणले, चिवडा आणि धोंड्याचा महिना आहे म्हणून धोंड्याचं सगळं जेवणा स्वयंपाकाचं सगळं घेऊन आले. सगळं साहित्य. ओ गा आली ग लाईट. बनवून मऊसूत बुंदीचे लाडू आणले, खारुड्या, सांडगे, परत बुंदीचे लाडू, चिवडा. इथं आहेत धोंडे, करंजा धोंडे. हे बघा अनारसे आणि हे धोंडे. उडदाचे पापड, कुरड्या पापड्या, यामध्ये आहे चिवडा. आता बनवते या ठिकाणी मी खवा. हे उन्हाळी सुट्ट्या संपत आल्या, पण आंब्याचं सीझन काय संपेना. हे बघा भरपूर असे आपल्या झाडाचे आंबे. येते तूप लय देते त्या. काय दोघ नातू आजीला झाड दाखवतात भाजीपाला. चिंचला लगेच फुलं कस काय लागली आता? ती पूर्ण जळून गेली. हे बघा पूर्णच गेलं की रे बाळा. काल सकाळी ना आहुनी रोपाला औषध मारलंय आणि ती ब्लोअर ट्रॅक्टर घेऊन आल्यामुळे ती उडतं ना ब्लोअरचं, ती उडून ह्या मेथीवर आले, पूर्ण मेथी जळाली. मी म्हणते पाणी तर आम्ही व्यवस्थित देतो, ही जळलं कस काय? आहुनला फोन केला आहो म्हणते तू आता बघितलं का? काल सकाळी केलं. ओ त्याच्यावर पण गेलं असणार. ते तसंच आहे, डाळिंबाला औषध मारलं की सगळं बरबाद. चला आमच्या किती फुलं लागलेत बघा. कर मारले अजून एवढं खायला आणलंय की बाळा. लाडू, चिवडा, बिस्किट, किती काय काय आणलंय. लागतो परत पुढच्या सुट्टी पण लावली तुला तिकडं. छान आहे छान आहे. आण बाळा ते पाडा ना 2. ह्या आमच्या ह्या पेरूला पेरू किती लागलेत बघा की. तिकडं होय का? ए नको तोडू नको तू. अरे किती कच्चा आहे, कडू लागते ते. इथं 2 तर किती मोठे आहेत बघ. लगेच खारुताई इतक्या मोठ्या आहेत. हे बघा लगेच तुकडून खाऊन पार करतात. इथे एक खाल्लंय बघा कडीपत्त्यात पडलेलं.
चला पूर्ण शेतात फिरून येऊया. येल सुकला नाही बघ, कसलं मोठं पडले. जरा पुढे या. गाडी आली, ए साईडला ही गाडी येते. इथून किती छान दिसतात ना घराचे झाड. ए तुला फसवायला लागले तरी दोघी मिळून. तू काय झालं ए लंगडी घाल रे बाळा, लंगडी लंगडी. हा 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 जाऊ दीदीला पकडा लंगडी घालून. आउट कर दीदीला, आउट कर दीदीला. दोघीच्या गप्पा. बघा दोघांच्या. पनीरची भाजी. हे बघा कसं 8 वाजलेत आणि आता बनवते मस्त अशी पनीरची भाजी तिच्या हातची. बघूया चला. तेल उडल, तेल, जिरे, मोहरी, टोमॅटो, कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, अद्रक, लसूण सगळं बारीक केलं यात ग्रेव्हीमध्ये. हे बघ कढईत लाल दिसते आणि व्हिडिओमध्ये पांढरं दिसते. पूर्ण छान असं तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही तळून घ्यायची. तिखट, मीठ, हळद आणि थोडासा मसाला, पनीर मसाला मिक्स कर. हे बघा भाजी मस्त अशी चमचमीत झाली. आता टाकायचं त्यात पनीर. मस्त झाले ग, मस्त अशी पनीरची भाजी. वाव मस्तच.